सप्तशृंगी किचनमध्ये आज बनवणार होतो पण मेथी पराठे। त्यासाठी ह्या वाटीचं प्रमाण 1.5 वाटी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे। त्यासाठी चना डाळ 1 वाटी, बाजरी पीठ 1 वाटी, 2 वाटी गहू पीठ, पांढरं तीळ, जिरे, लसूण, आलं, ओवा आवडीप्रमाणे घ्यायचे। मी 1 चमचा घेतलेले आहेत। लाल मिरची पावडर 1 चमचा, 5-6 हिरव्या मिरच्या, हळद, हिंग। मी हे पूर्ण मसाला आलं लसूण जिरं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि पांढरी तीळ मिक्स करून घेतलेली आहे। आता हे मेथी टाकून घेऊ आणि पीठ मळून घेऊया। हे प्रमाण 6 ते 7 लोकांसाठी आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण भिजवून घ्यायचं हे प्रमाण। सगळं मिक्स करून घ्यायचं आधी आणि व्यवस्थित भिजवून घ्यायचं। आता पीठ छान मळून झालेलं आहे। आता अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवण्याआधी आपण थोडंसं तेल ओतून अर्धा तास रेस्ट करू दे। आपलं पीठ छानपैकी मुरून झालेलं आहे। आता आपण पराठे लाटून घेऊया मेथीचे। या पद्धतीने मी लाटी करून घेतलेली आहे, त्याला पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपला पराठा असा लाटून घ्यायचा आहे, जास्त बारीक नाही जास्त जाड नाही। थोडंसं तेल लावायचं हाताला। गॅस थोडंसं मोठं करायचं। असं दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचं आहे। पराठा आता अगदी खरपूस भाजून झालाय, दोघं साईडने अगदी पातळ बनवलाय। आधीचा पराठा आपण पातळ केला त्यामुळे तो फुगला नाही। थोडा जाड आपल्याला मऊ पाहिजे असेल तर असं थोडा जाड करायचं।
या पद्धतीने आता सर्व पराठे या पद्धतीने पराठे फुगतात आपले। चांगले खरपूस भाजून घ्यायचे। गरमागरम मेथीचे पराठे, दही, लोणचं, कांदा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।